भारताकडे फक्त विक्रांत नाही तर अजून एक एअरक्राफ्ट कॅरियर आहे. ते म्हणजे युक्रेनकडून घेतलेलं विक्रमादित्य. आपलं जुनं विक्रांत आपल्याला ब्रिटनने बनवून दिलं होतं, पण आता याच नावाने आपण जे सेम वॉरशिप बनवलं आहे त्याचं नावही आपण विक्रांतच ठेवलंय. अर्थात बंगाल वॉरच्या आठवणीमुळे हेच नवं विक्रांत नेमकं किती शक्तिशाली आहे बघूया. या नव्या विक्रांतला बनवायला भारताला 22,000 करोड रुपये लागले आहेत आणि याला बनवायला 10 वर्ष लागले. फुल्ली मेड इन इंडिया, 1.25 लाख हॉर्स पॉवर एवढी याची ताकद आहे. 860 फूट हे लांब आहे आणि या शिपचं एकूण क्षेत्र 2.5 एकर एवढं आहे. फक्त सर्व्हिसिंगसाठीच याला 6 महिने लागतात. विक्रांतची स्पीड 52 किलोमीटर पर आवर एवढी आहे, तर एकदा इंधन भरल्यावर हे शिप 15,000 किलोमीटरचा प्रवास करू शकतं. यात 196 ऑफिसर्स राहू शकतात आणि 1,139 सेलर्सही राहू शकतात. हे सोडून एव्हिएशन क्रू असतो. यात एकाच वेळी 29 मिग फायटर जेट्स आणि 10 हेलिकॉप्टर्सही असतात. या शिपला कुठली मिसाईल्सही भेदू शकत नाही, कारण यावर 64 बॅरक मिसाईल्स असतात. इस्रायल सोबत मिळून आपण एक डिफेन्स सिस्टीम बनवली आहे, जी त्यांच्या आयर्न डोम सारखीच काम करते. शिवाय ॲडव्हान्स रडारही आहेतच, त्यामुळे ही शिप कुठलाही हल्ला परतवून लावू शकते. एकदा प्रवास सुरू केल्यावर 6 महिने पुरेल एवढा अन्नसाठा यात असतो. स्वतःचं हॉस्पिटल, बेकरी, जिम अशा सगळ्या अत्याधुनिक सुविधा या शिपमध्ये असतात. खूप कमी देशांकडे आपल्याप्रमाणे 2 अशा शिप आहेत. एअरक्राफ्ट कॅरियर्स एवढं महत्त्वाचे का असतात? कारण जर युद्ध कुठे लांब होत असेल तर एवढ्या लांब फायटर जेट उडवणं अवघड जातं. त्यापेक्षा विक्रम त्यांना शत्रूच्या खूप जवळ घेऊन जाऊ शकतं. दीर्घकाळ हे शत्रूला झुंज देऊ शकतात. अजूनही विक्रांत आणि विक्रमादित्य जगातील कुठल्याही शत्रूची झोप उडवू शकतात. काल एक फेक न्यूज आली की INS विक्रांतने कराची बंदरावर हल्ला केला आणि सगळ्या भारतीयांमध्ये एक उत्साह संचारला. बंगाल वॉरच्या आठवणी जागृत झाल्या जेव्हा विक्रांतने पाकिस्तानचे 2 तुकडे केले होते. युद्ध जिंकण्यासाठी सर्वात महत्त्वाचं समजलं जाणारं शस्त्र म्हणजे एअरक्राफ्ट कॅरियर आणि भारताचा यातला हिरो म्हणजेच विक्रांत. आम्ही भारत पाकिस्तान युद्धातील अशाच महत्त्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यासाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका.